2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा संपन्न झाली। त्यामध्ये मोठा वादंग उठलेला आहे। पैलवान राक्षे आणि गायकवाडवर 3 वर्षाची निलंबनाची कारवाई करण्यात आली। एकंदरीत ही कारवाई का करण्यात आली, ही कारवाई योग्य आहे का, राक्षेच्या कुस्तीमध्ये पंचांनी घेतलेला निर्णय हा योग्य होता का, यावरून महाराष्ट्रामध्ये मतांतरे दिसून येत आहेत। सोलापुरातील पैलवान आणि पंचांनी यावर आपली भूमिका व्यक्त केलेली आहे। ते काय म्हणतात आपण पाहूयात। चुका होतात सगळ्यांकडून, पण ज्या पैलवानाचा एवढं कष्ट करतो, वर्षभर घरदार, साधी दिवाळी करत नाही, भाऊबीज करत नाही, हे सगळे सणसूद सोडून पैलवान तालमीत राहून ह्या महाराष्ट्र केसरीची तयारी करत असतो। त्याचा खुराक, त्याच्या आईवडिलांच्या अपेक्षा, वस्ताद लोकांच्या अपेक्षा, मित्र कंपनीच्या अपेक्षा हे पूर्ण करण्यासाठी तो अहोरात्र कष्ट करतो। ह्या अहोरात्र कष्ट करण्याला काल काही पंचांनी चुकीचा निर्णय दिल्यामुळं जो पैलवान आहे शिवराज राक्षे ह्याच्यावर खराखोर अन्याय झाला आहे। आज मी स्वतः म्हणत नाही की बाबा पूर्ण महाराष्ट्रातले म्हणतात, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रराव पाटील पण म्हणतात की ह्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे। स्वतः कुस्तीगीर परिषदेचे संदीप आप्पा भोंडवे यांचं पण मत आहे की पंचांची चूक झाली आहे। माझं काय मत आहे, पंचांची चूक झाली आहे बरोबर आहे, मग पंचांना पण तुम्ही शिक्षा द्या, जेणेकरून शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड ह्या दोघांना तुम्ही बाद करू नका 3 वर्ष। पंच लोकांना तुम्ही काय मानधन घेणार आणि बाजूला सरकणार, उद्या कुठली स्पर्धा असल्या तिकडे उतरणार, तुमचं मानधन घेणार, तुम्ही सरकणार। पण पैलवानांनी कुठं जायचं? आज पैलवानकीचे दिवस एवढे खराब आहेत, नोकरी लागत नाहीत, जेणेकरून महाराष्ट्र केसरी ह्या गदेवर, ह्या टायटलवर कुठेतरी नोकरी पाणवेली। स्वतः आता शिवराज राक्षेला गेल्या वर्षी क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे। त्याचंही स्वप्न होतं की बाबा आपण ट्रिपल महाराष्ट्र केसरी झालो तर आपल्याला DYSP पदाची नेमणूक होईल, महाराष्ट्रात नाव होईल, एक आपल्या जिल्ह्याचं, पुणे जिल्ह्याचं नाव होईल, जेणेकरून त्याच्या प्रतिनिधित्व करील परत। ह्या उद्दिष्टाने तो महाराष्ट्र केसरी उतरला होता आणि समोरचा मल्लही तेवढा चांगला आहे। मला पृथ्वीराज मोहोळ बाबतीत विरोध नाही आहे। कुस्ती ही एक खेळ, मैदानात दोस्ती नाही आहे कुस्तीच्या बाबतीत, पण बाहेर त्या दोघांची दोस्ती 100% असणार आहे। ह्या दोस्तीत कोण काडी लावायचं काम केलं आहे हे तिथपर्यंत आपण जाऊन सगळ्यांनी बघितलं पाहिजे। ह्या पंचांनी, तिथल्या कुस्तीगीर परिषदेनी जेवढं जे नुकसान केलं आहे शिवराज राक्षेचं, त्या नुकसानचं भरपाई काही ना काही करून त्वरित लवकर न्याय द्यावा। आणि ह्यात आपण म्हणतोय पृथ्वीराज मोहोळ पण महाराष्ट्र केसरी झाला, पण त्याच्याही मनात कुठंतरी खंत असेल की आपण खरंखोर त्याला आपण चित केलं का नाही, त्याच्याही मनात शंका असेल आणि ही शंका शेवटपर्यंत त्याच्या मनात राहील की बाबा आपण त्याला चित केलतो का नाही। फक्त ह्याला कारणीभूत आहेत ते 2 पंचच। ह्या पंचांचा काहीतरी योग्य निवड, कुठंतरी न्याय निवड केली पाहिजे, त्यांनाही शिक्षा तेवढीच जोरात दिली पाहिजे। माझी इच्छा आहे की बाबा ह्या तिघांना, ह्या ज्या दोघांना पैलवानांना, शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला 3 वर्ष बंदी घातली आहे, ती लवकरात लवकर उठवावी, नाहीतर तमाम महाराष्ट्रातल्या पैलवानांनी रस्त्यावर उतरून ह्या पंचांचा काहीतरी बंदोबस्त करावा, अशी माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या पैलवानांना नम्रतेची विनंती आहे। नमस्कार, मी सूरज मोरे, भगवा आखाडा, गवळी तालीम, नवीपेठ। सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की कालची कुस्ती प्रत्येकाने बघितली, ज्याला समजतं त्याला पण समजतं, ज्याला समजत नाही त्यांनी पण बघितलेली आहे। तर कालची कुस्ती 2 पैलवानांमध्ये झाली। मोहोळनी त्याला एक डाव मारला होता की ढाक, त्याचं नाव ढाक। तर ती ढाक जी मारली होती त्याची पोझिशन, समजा लिफ्टिंग करून जर राक्षे एकदाच मॅटवर पडला असता, त्याच्या 4 मुंड्या जरी त्याच्या चिटकल्या असत्या किंवा 2 मुंडे जरी चिटकले असते, तर ते डिसिजन घेणं किंवा तसं डिसिजन, जी काल डिसिजन घेतलं पंचांनी की डायरेक्टली निर्णय दिला, तर तो निर्णय योग्य होता। पण तसं न होता स्लो मोशनमध्ये त्याची एक साईडची पाठ तिथं टेकली गेली आणि पाठ टेकल्यानंतर सुद्धा मोहोळनी त्याला पूर्ण दोन्ही मुंडे चित करून 10 सेकंद तरी मिनिमम दाबून धरायला पाहिजे होतं। तसं न घडता पंचांनी डायरेक्टली त्याच्यावर एक 2-3 सेकंद न पाठ टेकता सुद्धा त्याच्यावर निर्णय घेऊन विजय घोषित केलं। तर हे पूर्ण चुकीचं आहे। आणि त्यानंतरनं राक्षेनं चिडून जी काय कृत्य केलं, तर कुणीही लक्षात घ्या, एक पैलवान जेव्हा वर लढत असतो तर त्या पैलवानला तयार होण्यासाठी मिनिमम 15 ते 17 वर्ष घालायला लागतात आणि 17 वर्ष घालत असताना तो एकटा पैलवानकी करत असतो, त्याच्याबरोबर त्याची पूर्ण फॅमिली पोटाला चिमटा काढून त्याला सांभाळत असते। आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जो काय त्यांच्या फॅमिलीला त्रास होतो, हा सगळा त्रास त्या शेवटच्या पोझिशनला
त्या पैलवानला म्हणजे त्या राक्षेला त्याच्या डोक्यात असतो. मग तेवढं प्रयत्न करून रात्रीचा दिवस करून प्रॅक्टिस करून असं जर त्याच्यावर कुठला कोणी अन्याय करत बी असेल तर त्याला सहन होणारच नाही 100%. त्यांनी त्या रागापोटी किंवा कशापोटी त्यांनी तिथं मारला असेल किंवा लाथ झाडला असेल. तर माझं तरी एक पैलवान म्हणून असं वाटतं की त्याचं काही चुकलेलं नाही आहे. एखादं असा विचार करून चाला ना, आपण आज एवढा म्हणजे काय म्हणतात फडणवीस साहेबाच्या महाराष्ट्रामध्ये आपण वावरतोय, असला आपल्याला माझे मुख्यमंत्री मिळतो, त्या मुख्यमंत्र्याच्या ह्याच्यामध्ये ही महाराष्ट्र केसरी घडतं आणि त्या महाराष्ट्र केसरीमध्ये असं काय घडतं ही चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. आता राक्षीवर ऑब्जेक्शन घेतलं, 3 वर्ष बाहेर, तो बिचारा इतके दिवस प्रॅक्टिस करून कुठेतरी आत्ता जॉबला लागला आहे. बरं त्याचं बी स्वप्न ट्रिपल महाराष्ट्र केसरी व्हावं, ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSP पद मिळावं, त्यासाठी तो प्रयत्न करतोय. बरं पंच जो तिथं पंच होता असल हुशार किंवा त्या पंचाचं काय अभ्यासू असेल किंवा इंटरनॅशनल असेल किंवा नॅशनलच्या त्यांनी परीक्षा दिल्या असतील, पण त्या पंचाला जरी तुम्ही समोर घेऊन स्पष्टीकरण घेतलं तरी त्या पंचाचं पूर्णपणे चुकलेलं आहे. त्याचा कालचा निर्णय पूर्ण चुकीचा होता की राक्षेचं पाठ पूर्ण टेकली नसताना सुद्धा त्यांनी त्याला विजयी घोषित केले. पण कुस्ती चालत असताना मोहोळ जो पैलवान लढत होता त्याला त्यातलं काही ज्ञात नव्हतं आणि पैलवानला ज्ञात नसतंच. पैलवान हा दोन्ही पैलवान कुस्ती खेळत असतात. जेव्हा रिप्लाय तुम्ही बघता, जे तुम्ही रिव्हर्स कॅमेरा करून जेव्हा बघता तेव्हा त्या दोन्ही पैलवानला कळतं की बाबा काय घडलं. आज जर तुम्ही मोहोळला विचारायला जाल की बाबा काय घडलं, तुला काय म्हणजे समजलं त्यातलं, तर आज त्याचं स्वतःचं मन, कारण पैलवान हे इमानदार असतात, त्यांना चुकीचं यश कधीच मान्य नसतं. जरी एखादा पैलवान विजयी जरी झाला चुकीच्या ह्याच्याने तरी त्याचं आतल्यात मन खात राहतं की बाबा माझ्याकडनं म्हणजे चुकीचं काहीतरी समोरच्याबरोबर घडलं आहे. पैलवानांमध्ये ही कृती तुम्हाला दिसून येईल आणि त्यांची मनस्थिती 100% तशी असते. तर तुम्ही आज मोहोळला जरी विचारलात किंवा आता त्यांनी व्हिडिओ बघितला असेल तर त्याचं स्वतःचं मन म्हणत असेल की चुकलेलं आहे. आणि माझं एक पैलवान म्हणून तरी मत आहे की राक्षेचं काही एक चुकलेलं नाही आहे. त्या बिचाऱ्याने एवढ्या दिवसाची प्रॅक्टिस, इतकं त्याच्या आईवडिलांचं कष्ट, पोटाला चिमटा काढून सांभाळलेलं बिचाऱ्याला आज त्याला राग येणं साहजिक आहे. आणि खालूनसुद्धा पंचांनी काहीतरी विचित्र काहीतरी वाक्य बोललं असेल. पैलवान हा हत्तीसारखा असतो, चुकून कुणाला चेंगरायच्या भानगडीत पडत नाही. खालच्या पंचांनी काहीतरी उलटसुलट बोलल्यानंतर किंवा काहीतरी चुकीचं वाक्य निघाले तेव्हा तरी राक्षेनं त्या ॲक्शन घेतलेली आहे. त्याच्यामुळे मला तरी स्वतःला वाटतं की राक्षे कुठल्याच पद्धतीने चुकीचा नाही आहे. आणि त्याच्या पुढं जाऊन हा खेळ आहे, खेळामध्ये माफी करावीच. त्याच्याकडनं जरी रागाच्या भरात चुकलं असलं तर माझी विनंती असेल सगळ्याला किंवा माझ्या मुख्यमंत्री साहेबांना की साहेबांनी ह्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून त्या राक्षेला माफ पण करावं आणि त्याला म्हणजे चुकलं आहे त्याचं त्याला समजदारीनं सांगून का नाही त्याच्या पुढं होणाऱ्या भविष्याला कुणी अडचण आणू नये. भलं नशिबाने ह्या वर्षी त्याला नाही मिळालं पण पुढच्या तरी वर्षी त्यांनी ट्राय करल आणि तो ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल आणि त्याचे स्वप्न साकार करेल किंवा त्याच्या फॅमिलीचे करेल किंवा महाराष्ट्राचे स्वप्न साकार करेल असं प्रत्येक पैलवानाला वाटतं. सर्व पैलवान एकत्र असतात. आमच्या कुस्तीमध्ये असं एक तुम्हाला मिळून जाईल की आम्ही मातीमध्ये कुस्ती खेळतो, मैदानाला कुस्ती खेळतो. आत 2 जणांची कुस्ती झाल्यानंतर जेव्हा आम्ही आंघोळीसाठी बाहेर जातो ना तर एकमेकाच्या पाठीला लागलेली मातीसुद्धा धुवून काढण्यामध्ये एकमेकाला आम्ही साथ देतो. इतकी आमची मायाळूपणा आणि इतकं प्रेमळ हे आमचं पैलवान एक म्हणजे कुस्ती ही एक आमचा खेळ आहे. तर त्याच्यामुळं दुसरं म्हणजे कुणीच प्रेक्षकांनी म्हणा किंवा खेळाडूंनी ह्याच्याकडे गैरह्याच्याने बघू नये. दोन्ही पैलवान एकत्रच असणार आहेत. दोघांकडनं घडलेलं आहे, राक्षेकडनं चूक घडलेली आहे. माझे हात जोडून सगळ्याला विनंती असेल राक्षेला माफ करावं आणि पुढच्या त्याच्या वाटचालीसाठी सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन द्यावं. रागात घडून जातं, त्याच्यावर झालेला अन्याय आहे आणि स्पष्टपणे सांगू शकतो त्याच्यावर त्या पंचामुळं अन्याय झाला आहे. राजकारण म्हणण्यापेक्षा पंचामुळं झालं आहे. राजकारण हे सगळेजण मिळून करतात पण तो पंच जो आहे ना त्या पंचाला त्यावेळेस काय डिसिजन घ्यावं ही कळलं नाही. त्यांनी कुस्ती स्टॉप करायला पाहिजे होती, केली नाही. ही सगळी पंचाची चुकी आहे. राजकारण असा एखादा त्याला काहीतरी कलंक लावण्यापेक्षा किंवा काहीतरी ब्रीदवाक्य देण्यापेक्षा ही पंचाची चुकी आहे ही सगळ्यांनी मान्य करून पंचाला जाब विचारला पाहिजे आणि राक्षेला काहीतरी न्याय मिळवून दिला पाहिजे. एवढी मी सगळ्यांना विनंती करतो. पैलवान म्हणून मी माझ्याकडनं जे समजतं मी तुम्हाला सांगितलं. धन्यवाद. मुळात जो वाद झाला त्यावरती बोलणं अपेक्षित नसताना देखील राक्षेने जे केले ते अत्यंत चुकीचं आहे. त्यापेक्षा चुकीचं पंचाने केलेलं आहे. पंचाने जो राक्षावरती अन्याय केला तो अत्यंत चुकीच्या पद्धतीचा आहे. 5 ते 10 सेकंद आंतरराष्ट्रीय नियमानुसार एखाद्या पैलवानाला चितपट करत असताना त्याला धरून ठेवलं पाहिजे 5 ते 10 सेकंद. असं कोणताच प्रकार न घडता डायरेक्ट त्यांनी निर्णय दिला. त्यामुळे तो राक्षेला राग अनावर झाला असेल, त्यामुळे ते प्रकार घडलेला आहे.
परंतु जो राक्षेवरती अन्याय झाला तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहे. 3 वर्षाकरता एकाच तालमीतल्या महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेवरती निलंबनाची कारवाई केली. ती कारवाई तात्काळ पाठीमागे घेतली पाहिजे आणि येणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी त्यांना खेळण्याची संधी दिली गेली पाहिजे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण झालं नाही पाहिजे. मुळात कुस्तीगीर परिषद असेल, संघ असेल, हे राजकारण करत आहेत. 2 महाराष्ट्र केसरी भरवल्या जात आहेत आणि त्या माध्यमातून हे असे सगळे पडसाद उमटत आहेत की राजकारण होत आहे. ते थांबलं गेलं पाहिजे आणि चांगल्या दर्जाचे पैलवान तयार झाले पाहिजेत. या हेतूने या कुस्तीगीर परिषदे अथवा संघाने पावले उचलली गेली पाहिजेत.